वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे मसाला भेंडी. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं भेंडी घेतलेली आहे. छान आपल्याला भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे भरपूर टाइम असेल तर सुती कपड्याने छान याला पुसून थोडा वेळ वाळत ठेवायची आहे. जर टाइम नसेल तर तसंच केलं तरी चालतं. फक्त शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. तुम्ही बघू शकता मी आकारामध्ये भेंडी सगळी कट करून घेतलेली आहे. तुम्ही जास्त बारीक जर कट केली तर ती एकदम चिखलासारखी होते, त्यामुळे मोठ्या आकारामध्येच कट करायची आहे. त्यानंतर मी इथं 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक कट करून त्याला कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, मिरची आणि टोमॅटो या सर्वांना छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. या सर्वांना छान मिक्स करायचंय. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण जी कट करून घेतलेली भेंडी आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. जास्त वेळ ही वाफवायची नाहीये, त्यामुळे पाणी सुटतं आणि भेंडीला खूप जास्त लाळ सुटते. त्यानंतर यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत. किचन किंग मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर मी यामध्ये मटण मसाला टाकलेला आहे 1 मोठा चमचा. याला सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करायचंय. मटण मसाल्याने भेंडीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे टाकायला विसरायचं नाहीये. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचंय. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून छान अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.